सदैव सत्यासोबत। शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत दूधखेडा येथील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून सरपंचास अपात्र घोषित करणे व ग्रामसेवकास निलंबित करून कायदेशीर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत दूधखेडा इथं विविध विकास कामं, शासकीय निधीचा वापर, आर्थिक व्यवहार व ग्रामपंचायतीच्या प्रशासनात गंभीर स्वरूपाच्या अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून याबाबत निष्पक्ष व सखोल चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे। सदर प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून संबंधित कागदपत्रे, विकास कामं, आर्थिक नोंदी, मंजूर निधी, खर्चाची बिलं व मोजमाप पुस्तिका MB यांची तपासणी करण्यात यावी। चौकशीत भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार किंवा अधिकाराचा गैरवापर झाल्याचं निष्पन्न झाल्यास संबंधित सरपंचास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील लागू तरतुदीनुसार अपात्र घोषित करण्यात यावे। तसेच संबंधित ग्रामसेवकास तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे। नमस्कार, मी शहादा तालुक्यातील दूधखेडा या गावातील आम्ही माहिती साठवण्यासाठी निवेदन केले। जवळपास 29/6/2026 या रोजी आम्ही निवेदन दिले। त्यानंतर आम्हाला त्यांनी माहितीचा अधिकार, माहिती पुरवण्यासाठी, माहिती देण्यासाठी त्यांनी आम्हाला 29, 30 आणि 31 त्याप्रमाणे आम्हाला तारखा दिली। त्याप्रमाणे आम्ही उपस्थितही होतो। सगळे जे ज्या अर्जदार होते ते सगळे उपस्थित होते, तरी देखील कोणीही अधिकारी तिथं उपस्थित नाही, कोणी कर्मचारी नव्हते विशेष, आणि आम्ही उपस्थित असून त्या ठिकाणी कोणीच नव्हतं। तरी आम्ही परत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे आम्ही पुढील पाऊल उचललं की जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही परत निवेदन दिलं आणि आमचे जे पुढचं जर कार्यवाही नाही झाली तर आम्ही उपोषणालाही बसण्याची तयारीत आहोत। मी दूधखेडा गावाचा एक रहिवासी, आम्ही माहितीच्या अधिकारासाठी अर्ज केलेला होता। जसं की आमचे दूधखेडा गावातील 3 अर्जदार होते, त्यात शरद युवराज पटले, हेमंत मंगा पावरा आणि बादल कळंबे, तर तिघांनी माहितीचा अधिकार दिला। त्यानंतर आम्हाला ग्रामपंचायततर्फे अर्ज देण्यात आला होते, म्हणजे त्यांनी तारखानुसार 29, 30 आणि 31 याप्रमाणे आम्हाला माहितीसाठी बोलवण्यात आलं होतं। परंतु आम्हाला त्या दिवशी बोलावून आम्हाला तिथं कोणीही प्रत्यक्ष अधिकारी कोणी उपलब्ध नाही, ग्रामविकास अधिकारी असतील किंवा सरपंच असतील, म्हणून आम्ही त्यासाठी जिल्हा परिषदला निवेदन यासाठी देण्यात आलं की पुढील कार्यवाही करण्यात यावी। म्हणून आम्ही सगळे युवा पिढी, गावातले सगळे कार्यकर्ता, जे कार्यकर्ता आहेत तर सगळे मिळून आम्ही जिल्हा परिषदेला निवेदन देण्यात आलं, कारण लवकरात लवकर पुढील कार्यवाही व्हावी हेच आमचे निवेदन मान्य आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.